जय भीम मंडळी. बोधिसत्व या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आपल्यावर जेव्हा सभेत बोलण्याची वेळ येते त्यावेळी आपण कशी सुरुवात करावी, एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्याला बोलायला सांगितले जाते तेव्हा आपण कशी सुरुवात करायची, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण कुठे बोलत आहोत हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे आपण सभेमध्ये बोलणार आहोत की अंत्यविधीमध्ये बोलणार आहोत याचे भान ठेवणे गरजेचे आहे. प्रथम आपण सभा आणि कार्यक्रमामध्ये कशी सुरुवात करायची ते पाहूया. बोलण्याआधी वेळ किती झाला आहे आणि आपल्याकडे वेळ किती उपलब्ध आहे हे पाहावे. अनेक वेळा असे होते की सभेला खूप वेळ झालेला असतो, कार्यक्रमाला खूप वेळ झालेला असतो आणि लोक कंटाळलेले असतात. तर अशावेळी थोडक्यात सुरुवात करून सरळ आपल्या मुद्द्यावर भाष्य करावे. समजा की तुम्ही एखाद्या सभेची किंवा कार्यक्रमाची सुरुवात करत आहात. अशावेळी सुरुवात कशी करावी हे आपण बघूया. आपल्या बोलण्याची सुरुवात ही तथागत भगवान गौतम बुद्धांच्या संबोधनाने होते. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यापासून सुरुवात करावी. उदाहरणार्थ, जगाला विश्वाचा संदेश देणारे आणि आपल्या सत्य ज्ञानाच्या उत्कर्षाने साऱ्या जगाला तेजोमय करणारे विश्ववंदनीय महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, अशा प्रकारे योग्य विशेषणांनी पण थोडक्या शब्दात. यानंतर बाबासाहेबांच्या नावाचे संबोधन करणे गरजेचे आहे, ज्यांच्यामुळे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला, त्यांचा गौरव करावा. यानंतर सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा, संत कबीर यांच्या नावांचा उल्लेख करावा. तसेच माता भीमाई, माता रमाई, माता जिजाऊ आणि माता सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करावा. सर्वांच्या नावापूर्वी विशेषणे लावायची गरज नाही, त्यामुळे वेळ खूप जातो. पण जिथे जिथे शक्य होईल तिथे विशेषणे वापरावीत. आपण काय बोलतो आहोत आणि कसे बोलतो आहोत हे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या शब्दांचे उच्चार स्पष्ट असावेत, खुला आवाज असावा. अनेक लोक तोंडातल्या तोंडात बोलत असतात, म्हणजे आपण बोललेले समोरच्याला देखील ऐकायला जात नाही. असे न करता स्पष्ट आणि मोठ्याने बोलावे. अनेक लोकांना खूप जलद गतीने म्हणजे फास्ट बोलण्याची सवय असते. आपण का बोलत असतो? कारण आपल्या मनात जे काही आहे ते इतरांना माहीत पडावे म्हणून आपण बोलत असतो. मग आपले उच्चार स्पष्ट नसतील, आपण खूप जलद गतीने बोलत असू किंवा आपला आवाजच लोकांपर्यंत पोहोचत नसेल, तर मग बोलून काय उपयोग? त्यामुळे अतिशय सुटसुटीत आणि स्पष्ट उच्चारात आपले बोलणे असावे. कधीही मुद्द्याला सोडून इतर गोष्टींवरती भाष्य करू नये. असे केल्याने उपस्थित असलेले लोक आपल्याला ऐकत नाहीत आणि हळूहळू लोकांच्या मनामधील आपल्याबद्दलचा आदर कमी होत जातो. तसेच अतिशय थांबून थांबून देखील बोलू नये, यामुळे आपण खूप जास्त वेळ घेतो. उपस्थित मंडळी कंटाळून जातात. आपण इतरांचा वेळ फुकट घालवत असतो. इतर सर्व उपस्थित लोक, सभासद हे आपल्या धावपळीच्या आयुष्यातून आपला बहुमूल्य वेळ काढून सभेला आणि कार्यक्रमाला आलेले असतात. त्यांचा वेळ फुकट न घालवता मुद्देसूद बोलून थोडक्यात बोलणे करावे. जो जास्त बोलतो त्याला जास्त सन्मान मिळतो, असा गैरसमज आहे. तुम्ही कमी बोला, पण मुद्देसूद आणि स्पष्ट बोला. लोक तुमचा आदर करतील. म्हणूनच आपल्या बोलण्याने आणि आपल्या वागण्याने सन्मान मिळवा. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. नमो बुद्धाय. जय भीम.